मोठ्या गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी जग बदलणारा बापमानस पुस्तकाच्या नकली प्रती विकण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत होते. मिळालेल्या माहितीनुसार व तक्रारीनुसार पोलिसांनी सापळा रचला व सापळा रचून नकली पुस्तक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सोबतच सर्व नकली पुस्तके पोलिसांनी जप्त करून पोलीस ठाण्यामध्ये जमा केली. पुस्तकाचा मजकूर, पुस्तकाची बांधणी, पुस्तकाची गुणवत्ता, शाई याच्यामध्ये ढवळाढवळ करून, भेसळ करून नकली पुस्तके तयार केली जात आहेत व यामुळे मुख्य पुस्तकाचा आशय, विषय याला आव्हान दिले जात आहे. भविष्यात या माध्यमातून मोठा अनर्थ देखील घडू शकतो. त्यामुळे आता चळवळीतील वाचकांनी वेळी सावध होऊन अशा प्रकारे नकली पुस्तकाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना जरब बसवली पाहिजे. पोलीस तर त्यांची कारवाई करतच आहेत, परंतु आपण सुद्धा सजगपणे लक्ष दिले पाहिजे. पुस्तक योग्य प्रकारे तपासणी करूनच खरेदी केले पाहिजे. जग बदलणारा बापमाणूस पुस्तकाच्या 21व्या व 51व्या आवृत्तीच्या या नकली प्रती आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. इथून पुढेही हे समाजकंटक अशा प्रकारे इतर आवृत्तीच्या नकली प्रती बनवू शकतात. म्हणून आपण वाचकांनी, विक्रेत्यांनी व भीमसैनिकांनी सजग राहून त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. जय भीम, जय भारत, जय संविधान.